उद्या नवी दिल्लीमध्ये भरपूर प्रमाणात झुरळं येणार आहेत। अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं क्रांती आंदोलन सुरू होणार आहे अशी घोषणा किमान अभिजित दीपकेनं केली आहे। 6 जूनला दिल्लीत काय घडणार याची औत्सुक्यपूर्ण चर्चा सगळीकडे आहे। पण मुद्दा हाही आहे की झुरळ क्रांती दलाच्या या कार्यकर्त्यांचं नियोजन आहे का? नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। विषय हा आहे की अभिजित दीपके हा भारतात येणार आहे खरा, पण ही झुरळं भारतात येऊन करणार काय आहेत? झुरळांच्या या क्रांतीच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या चर्चा आहेत, पण एक वेगळी चर्चा अचानक समोर येते, ती पहा आणि ही कोणाची आहे तेही आपल्याला आता पटकन दिसेल। ही चर्चा आहे मुस्लिम आयटी सेलची। त्यांनी असं ट्विट केलंय की प्रिय भारतीय मुसलमानांनो, अभिजित दीपकेची झुरळ जनता पार्टी आंदोलनाचं आवाहन करते, त्यात सहभागी होऊ नका, विमानतळावर जाऊ नका, तसा विचारही करू नका। या आंदोलनाच्या पासून 10 किलोमीटर पूर्णपणे दूर राहा, कारण तुमचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेला हा एक सापळा आहे। डियर इंडियन मुस्लिम्स जेन जी, इन्होंने इंडियन मुस्लिम्स जेन जी को मुखातिब करते हुए लिखा है कि अभिजीत दीपके इज कॉलिंग फॉर प्रोटेस्ट, कि ये आपको धरनों के लिए बुला रहा है। डू नॉट ज्वाइन, नॉट इवन क्लोज। कहते हैं कि जाओ ही मत और करीब भी मत जाओ। डू नॉट गो नियर द एयरपोर्ट, एयरपोर्ट के करीब भी मत जाओ। आप शो अप मत करो। डू नॉट इवन थिंक अबाउट इट। फिर उन्होंने कहा कि 10 किलोमीटर दूर की तुम जो है आप दूरी अख्तियार कर लो। और फिर उन्होंने कहा दिस इज अ ट्रैप डिजाइन टू डिस्ट्रॉय योर फ्यूचर, कि आप लोगों के मुस्तकबिल को बर्बाद करने के लिए ये एक साजिश है। और फिर उन्होंने कहा कि दे विल यूज यू एज कैनन फॉडर, ये आप लोगों को तोप का जो भूसा होता है ना, बम मारने से पहले जो भूसा भरा जाता है, तो इस तरह से आपको इस्तेमाल करेंगे, तस्वीरें खींचेंगे, हेडलाइन बनाएंगे और आप जेल में सड़ते रहोगे। ये तुम्हारी तरफ पूछ के तक नहीं देखेंगे, तुम्हारा करियर और तुम्हारा लाइफ बर्बाद हो जाएगा। आता या झुरळ क्रांतीच्या विरोधामध्ये मुसलमानांनी का भूमिका घेतली असेल हा प्रश्न पडतो। त्यासाठी आपल्याला मुद्दा राजकीय दृष्ट्या लक्षात घ्यावा लागेल। मुसलमानांना भारताच्या राजकारणात भाजपच्या विरोधकांमध्ये फूट नको आहे। मुसलमानांना सीजेपी राजकीय पर्याय वाटतही नाहीये। भाजपा विरोधाच्या साठी मुसलमानांना काँग्रेस हाच पर्याय बरा वाटतोय। झुरळ क्रांती काँग्रेसला मारक ठरू शकते असं मुसलमानांना वाटू शकतं आणि म्हणूनच भाजपा विरोधक विखरू नयेत, म्हणूनच ही झुरळ क्रांती त्यांना काही पसंत नाही। दरम्यान मुसलमान जरी पण झुरळ क्रांतीच्या बाजूने उभं राहायला तयार नसले तरी ठाकरे मात्र या झुरळांना पाठिंबा देत आहेत। ऐका आदित्य ठाकरे काय म्हणतात। The young boys from the CBSE batch of this year, Sarthak and the other young kids who actually exposed the system, for which again for this exposure the government has rewarded the officers instead of punishing them. So this goes on. एका बाजूला आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आहे, दुसऱ्या बाजूला अमित ठाकरेंचं वक्तव्य आहे। अमित ठाकरेंचं वक्तव्य आता आपल्या समोर येत आहे। अमित ठाकरे म्हणतात, जर कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार असेल तर त्याचा त्यांना आनंदच वाटतोय। पण दुसऱ्या बाजूला त्यांनी असंही सांगितलंय की पेपरफुटी प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या बद्दलची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील हे सांगायला ते विसरलेले नाही। झुरळाला आदर्श भारतीय राजकारण बदलायला
सक्रिय व्हावंसं वाटतंय. त्यांचा चेहरा असलेला तरुण अभिजित दीपके हा बसलाय अमेरिकेत. तो आता भारताकडे येऊ पाहतोय, पण त्याला सध्याची भारतातली अवस्था आणि व्यवस्था बदलायची आहे. त्याच निमित्तानं भाजपाची सत्ता उलथवून टाकण्याच्या मागे कोण आहे असा प्रश्न निर्माण होतोय. भारतातल्या सत्ता बदलांच्या मागे बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय षडयंत्र असतं. सध्याच्या घडीला भाजपाची सत्ता उलथवण्याच्या मागचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कोण आहेत त्याचा एक अंदाज आपण बांधणार आहोत. अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेला भारतातली सत्ता नेहमीच आपल्या काबूत राहावी असं वाटत असतं. चीनच्या गुप्तहेर यंत्रणेलाही भारतातली सत्ता आपल्या पसंतीची असावी असं नेहमी वाटतं. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा भारताच्या विरोधात उघड कारवाया करते हे लपून राहिलेलं नाही. नव्या घडामोडींमध्ये आता तुर्कीचे शासकही भारताच्या सत्तेच्या विरोधात गेलेले आहेत आणि काँग्रेस, आम आदमी पार्टी हे तर भारतातल्या विद्यमान सरकारच्या विरोधात आहेतच. भारत को बड़ा न होना देना चाहने वाली ताकतें छोटे छोटे निमित्त निकालकर समाज जीवन में अशांति वगैरह उत्पन्न करने के पर तुली है. उनके कारस्थान भी चल रहे हैं. इन संस्कारों के प्रबल होने से दुनिया में अपना भट्टा बैठ जाएगा ऐसा विचार करके कई प्रकार के तत्व हमारे संस्कारों को सीधे सीधे या अप्रत्यक्ष रूप से प्रभावित करने पर तुले हैं. ज्यादा वर्णन में नहीं जाता, परिस्थिति आपके सामने है. इन सब परिस्थितियों का मुकाबला करके यशस्वी होकर अपने देश को दुनिया को एक नया रास्ता धर्म के आधार पर देने वाला भारत बनाना. या सगळ्या घडामोडींमध्ये एक नवी घडामोड अशीही जोडली गेली आहे की जो अभिजित दीपके नवी दिल्लीच्या विमानतळावर लोकांना या असं सांगत होता, त्यानं आपला मार्ग अचानक बदललाय. आता तो म्हणतो विमानतळावर येऊ नका, आता यायचं असेल तर संसद मार्ग पोलीस स्टेशनला या. मैं देख रहा हूँ बहुत सारे लोग एयरपोर्ट के लिए आने को तैयार है और मुझे नहीं लगा था कि इतना बड़ा रिस्पांस आएगा, इतना ज्यादा रिस्पांस आएगा. तो अभी मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज सभी लोग एयरपोर्ट ना आए, क्योंकि हम नहीं चाहते कि हमारे वजह से किसी को कोई डिफिकल्टी हो, किसी को कोई प्रॉब्लम हो. वी डोंट वांट टू क्रिएट एनी काइंड ऑफ इनकन्वीनियंस टू पीपल और टू द सिक्योरिटी फोर्सेस. इसलिए हमें वहां भीड़ करने की जरूरत नहीं है. मैं खुद एयरपोर्ट से पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन आऊंगा और फिर आप लोग भी वहीं पर आइए और फिर हम वहां से परमिशन लेकर जंतर मंतर पर अपना प्रोटेस्ट एकदम शांतिपूर्ण और एकदम कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग ही करेंगे. भारतामध्ये क्रांतीची पुन्हा एकदा ज्योत पेटवण्यासाठी येणाऱ्या अभिजितच्या समोर आणि म्हणजेच पर्यायानं झुरळांच्या समोर आव्हानं कुठली आहेत लक्षात घ्या. त्यांना सगळ्यात आधी जनमानसामध्ये विश्वास तयार करावा लागेल. संघटन बांधणी हाही एक कळीचा मुद्दा असेल. त्यांना विश्वासार्ह चेहरे आपला नेता म्हणून समोर आणावे लागतील. वाद बदनामी टाळावी लागेल. बहुमताचा आदर करावा लागेल. अभिजित दीपकेचं समाज माध्यमामध्ये जर कोणाशी वाकडं असेल तर तो आहे अमेरिकेतला शयन कृष्णा. हा त्याच्यासारखाच एक तरुण शिकण्यासाठी अमेरिकेत गेलेला. मात्र या शयन कृष्णानं अभिजित दीपकेच्या बाबतीत काही गोष्टींचा खुलासा केला आणि दोघांचाही संघर्ष सुरू झाला. काय सांगतोय तो शयन कृष्णा आज ऐका. अभिजीत दिपके, द सो कॉल्ड फाउंडर ऑफ कॉकरोच जनता पार्टी, जब से इसके बाद पता चली कि जो इसको डिपोर्टेशन ऑर्डर आए वो मैंने भिजवाए, तो जब से ये बंदा मुझे सोशल मीडिया पे अटैक कर रहा है, मेरी फैमिली को टारगेट कर रहे हैं इसके फैंस, और इसके लोग जो है मुझे मेरी AI जनरेटेड वीडियोस बना के मुझे ब्लैकमेल कर रहे हैं. मुझे समझ नहीं आ रहा है, डराना चाह रहा है क्या भाई मैं इन चीज़ों से डरने वाला हूँ नहीं. बस ये वीडियो मैं इसलिए बना रहा हूँ, मेरे इंडिया में जितने भाई बहन जितने मेरे दोस्त हैं, मैं सबसे बोल रहा हूँ इस वीडियो के थ्रू कि आप सब लोग भी दिल्ली एयरपोर्ट पहुंचे और इसका ऐसा स्वागत करना ना, इसको यहाँ अमेरिका से डिपोर्ट करें. अब मेक श्योर करेंगे हम इसका इंडिया में भी ये नहीं रह पाए.
आपल्यासोबत ओमकार दाभाडकर आहेत. ओमकार दाभाडकर जेनझीचं प्रतिनिधित्व करतात, त्याचबरोबर या सगळ्या विषयाचे अभ्यासक म्हणून आपल्यासोबत आहेत. काय वाटतं ओमकारजी आपल्याला, 6 जूनला नवी दिल्लीमध्ये या झुरळांच्या क्रांतीला साथ द्यायला लोक येतील? नमस्कार सर. नमस्कार. मी जेनझीला नाही रिप्रेझेंट करत, मी मिलेनियल जनरेशनचा आहे. पण जेनझी बरोबर काम करतो, खूप जेनझीज बरोबर चर्चा करतो, त्यांच्यावर गप्पा मारतो, सोशल मीडियावर सुद्धा कनेक्टेड आहे. त्यामुळे उद्या गर्दी नक्कीच होईल सर. गर्दी होण्याबद्दल कुठलीही शंका माझ्या तरी मनात नाहीये. फक्त या गर्दीचा वापर करून आणि इनफॅक्ट गेल्या 15-20 दिवसांमध्ये जी वातावरण निर्मिती इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स वरनं तयार झालीये, तो जो सेंट्रल मेसेज आहे ना की अभिजित दीपके हे तरुणांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तर तो फार चुकीचा समज रुजवला जाण्याची शक्यता आहे. मला वाटतं तिथे मेजर फॅलसी आपली होतीये. गर्दी जमायला 150 कोटींच्या देशात तसं फारसा कठीण नाहीये. अभिजितनी फार स्मार्टली चांगलं नाव देऊन ती ट्रेंडिंग वेव्ह पकडून स्वतःला एस्टॅब्लिश फार चांगल्या प्रकारे केलंय. अभिजित बोलायला फार हुशार आहेत. त्यांना योग्य वेळी योग्य लोकांबरोबर चांगल्या अर्थाने संधान साधून स्वतःचा आवाज अजून मोठा कसा करायचा हे सुद्धा फार चांगलं जमतं. अर्थात त्यांनी आम आदमी पार्टीबरोबर काम केलेलं असल्यामुळे एक डिजिटल पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट कसा काम करेल हे त्यांनी व्यवस्थित हे स्किल त्यांनी व्यवस्थित शिकून घेतलेलं आहे. आणि त्या स्किलचा वापर करून त्यांनी ही हवा फार स्मोक स्क्रीन फार सुंदर तयार केली की ही रिप्रेझेंट्स द युथ. पण आपल्याला इंस्टाग्रामवर दिसतंय की अभिजितचा विरोध करणारे सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत. आता जे विरोध करणार आहेत ते थेट भाजपचे समर्थक, भाजपचे भक्त म्हणून त्यांना ब्रँड केलं जातं. पण तसं अजिबात नाही. मी ना मुद्दाम उदाहरणादाखल अभिजितच्या एका पोस्टवर एक खूप सुंदर कमेंट एका धनंजय नावाच्या अतिशय म्हणजे अगदीच तो जेनझी असणार आहे, म्हणजे त्याचे फोटोज बघितले तर कळतं. तर त्यांनी एक कमेंट केली, मी त्यातली 2 वाक्य फक्त वाचून दाखवतो. धनंजय म्हणतात, ऑनेस्टली इंडियाज युथ हॅज बिकम वे टू इझी टू मॅनिप्युलेट. नो रिसर्च, नो क्रिटिकल थिंकिंग, नो रियल अंडरस्टँडिंग ऑफ पॉलिटिक्स, गव्हर्नन्स और इव्हन बेसिक सिविक सेन्स, जस्ट व्हायरल रील्स, एडिट्स अँड ब्लाइंड हाईप. म्हणजे त्यांनी जनरल स्टँडर्ड स्टेटमेंट केले सगळ्या युथ बद्दल. तसं जरी नसलं तरी हा धनंजय, तुम्ही जर त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर गेलात ना तर त्याच्या इंस्टाग्रामवर कुठलीही पॉलिटिकल पोस्ट नाहीये. तो बहुतेक बॉडी बिल्डर किंवा हेल्थ कॉन्शियस, हेल्थ फ्रीक आहे अगदी. त्याचे 6 पॅक ऍप्स वगैरे वाले फोटो आहेत. पण तो हे म्हणतोय की आपले तरुण किती चटकन बहकतायत, त्यांना असं मॅनिप्युलेट करणं किती सोपं झालंय. पुढे फार इंटरेस्टिंग मुद्दा मांडतात, मोस्ट ऑफ दीज पीपल, जे लोक अभिजित दीपकेच्या समर्थनात आले, मोस्ट ऑफ दीज पीपल कांट स्टे डिसिप्लिन इन देअर ओन लाईव्स, डोंट वॉन्ट टू स्टडी प्रॉपरली, डोंट वॉन्ट टू वर्क हार्ड, complain about everything, yet somehow they think that they fully understand how to change entire country. ठीक आहे. तर हे जे सगळ्या युथ बद्दल असं बोलायची गरज नाही, पण एक असा क्राऊड असणार आहे जो नाराज आहे, ज्याला असं वाटतं की मी देश बदलू शकतो, जो स्वतः रिस्पॉन्सिबल आहे की नाही आपल्याला माहिती नाही, अशा लोकांची झुंड तयार होणं शक्य आहे. पण मग ओमकारजी, याच चळवळीला किती पुढेपर्यंत जाताना तुम्ही आज किमान पाहू शकता? आपच्या पद्धतीनं सत्ता बदलामध्ये ते यशस्वी होतील का, की यातून काँग्रेस अधिक कमकुवत करायलाच काम करतील? मला वाटतं यातून दोन्हीही होणार नाहीये. आणि त्याचं कारण, आम आदमी पार्टीचा जन्म ज्या आंदोलनातून झाला त्या आंदोलनामध्ये ऍक्च्युअली खरोखर भ्रष्टाचार, सुशासनाचा अभाव, एक निर्णायकी सरकार हे व्हॅलिड प्रश्न होते. त्या व्हॅलिड प्रश्नांचा त्याचा राग, म्हणजे निर्भयापासून ते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनापर्यंत जनतेच्या मनातला राग रस्त्यावर दिसत होता आणि त्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. त्याचा फायदा त्या पूर्ण आंदोलनामध्ये खरोखर जीवाचं रान करून उतरलेल्या तरुणांना झाला की नाही, त्यांना हवं ते आउटपुट मिळालं नाही की हा प्रश्न वेगळा झाला. पण ते प्रश्न व्हॅलिड होते, तो राग व्हॅलिड होता आणि त्यामुळे त्यातून पुढे काहीतरी भव्य दिव्य असं काहीतरी घडलं. इथे काय होतंय ना, आणि फार महत्वाचा प्रश्न आहे हा सर, की अभिजित जे प्रश्न उपस्थित करतायत ते प्रश्न खरोखर व्हॅलिड आहेत का, आणि ते त्या प्रश्नांना अभिजित जे उत्तर देऊ पाहतायत ते व्हॅलिड आहे का. आता नीटच्या परीक्षेतला गोंधळ हा खरोखरच फार दाहक मुद्दा आहे. हजारोंच्या संख्येने तरुणांची स्वप्न जर चुरडल्या जात असतील तर त्याच्या विरुद्ध राग असणार आहे. पण अभिजित त्यावरचे सोल्युशन देत आहेत, आणि अभिजित जे म्हणतात की देशात दुसरं काही होत नाहीये ते वास्तवापासून फार दूर आहे. सरकारने बऱ्याच ऍक्शन्स घेऊन नीट स्वच्छ करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू केली आहे. पुढच्या वर्षी जी नीट होईल ती कदाचित ऑनलाईन होईल, म्हणजे हे पेपर फुटी वगैरे सगळंच संपेल आणि त्यावर खूप मोठी, म्हणजे सरकारने काय काय ऍक्शन घेतल्या ते आपण सगळ्यांनी बघितलंय. ठीक आहे. पण त्याच्या सेंटरला जे मी एकच थोडंसं पुढे जोडतो की
कोर अभिजितचा मेसेज हा आहे की या देशामध्ये हिंदू मुसलमान सोडून दुसरं काही होत नाहीये, दुसरीकडे सगळ्या फार मोठ्या चर्चा होत आहेत, हे वास्तवापासून फार दूर आहे. आजचं सरकार हिंदू मुसलमान करतं हे अभिजित कशाच्या आधारावर म्हणतायत हे जर विचारलं तर त्याला लॉजिकल व्हॅलिड उत्तर नाहीये. भारतीय जनता पक्षाचे काही नेते करत असतील, हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदू मुसलमान करत असतील. इनफॅक्ट हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची तक्रार आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार पुरेसं हिंदू मुसलमान करत नाहीये, ते त्या प्रश्नात भिडतच नाहीये. पण तो मुद्दा वेगळा. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं काम काय काय आहे, ते काम करताना लोकांपर्यंत ते काम देताना त्यांनी हिंदू मुसलमान केलंय का? लोकांच्या घरात नळाचं कनेक्शन गेलं, हिंदू मुसलमान बघून गेलं नाही. लोकांच्या घरात सिलेंडर्स गेले, हिंदू मुसलमान बघून गेले नाही. कित्येक म्हणजे लाखो स्त्रियांना उघड्यावर शौचालयात जावं लागायचं, त्यांना टॉयलेट बांधले गेले, हिंदू मुसलमान बघून केले नाही. पासपोर्टचे नवीन ऑफिसेस उघडले, हिंदू मुसलमान बघून झाले नाहीये. ठीक आहे. रस्ते बांधले गेले, ते काही हिंदू मुसलमानांसाठी नाहीये. त्यामुळे अभिजित दिपकेचा जो सेंट्रल कोर मेसेज आहे ना, हा यातून काही फार मोठं व्यवस्था परिवर्तन घडवणार काही घडेल असं काही दिसत नाहीये. खूप खूप आभार आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी.